बुलढाणा जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या 88 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता। मात्र उमेदवारी जाहीर होताना त्यांचे नाव पुन्हा एकदा वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 88 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत पक्ष नेतृत्वाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। पालकमंत्र्यांच्या बैठकीवर आधी बहिष्कार टाकण्यात आला आणि त्यानंतर विश्रामगृह परिसरात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। संतप्त पदाधिकाऱ्यांनी मकरंद पाटील यांना घेराव घालत आपले राजीनामे त्यांच्या हाती सुपूर्द केले। दरम्यान या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असून पक्षश्रेष्ठी आता नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। माननीय नाझेर काझी साहेब यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही पक्षाकडे सातत्याने मागणी केली होती आणि तशा प्रकारचा शब्द अजितदादांनी आम्हाला दिलेला होता। परंतु पक्षश्रेष्ठींकडे आम्ही जाऊन त्याच्याकडे काही मागणी केल्या, परंतु वेळेवर त्यांना उमेदवारी नाकारलं गेलं। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। त्या रोषाच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पदांचे राजीनामे आज पालकमंत्र्यांना सुपूर्द करत आहोत। आमच्या नेत्याला पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असतील का असू नये, परंतु मी निश्चितपणानं त्यांच्याशी चर्चा करेन, त्यांची समजूत घालेन आणि यातलं कुणीही राजीनामा देणार नाही। हे पक्षवाढीचा नाझेर काझींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा ते प्रयत्न करतील याची तुम्ही खात्री बाळगा।